ही थेरपी शरीराच्या त्वचेच्या उपचार यंत्रणेला देखील प्रोत्साहन देते, ज्यामुळे तुमची त्वचा ताजी होते आणि बारीक रेषा कमी होतात आणि तुम्ही तरुण दिसतात। इतकंच नव्हे तर बऱ्याच अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपायांचा देखील वापर करतात। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन देखील चेहऱ्यासाठी घरगुती उपाय करते। आकर्षक चेहरा, मनमोहक सौंदर्य आणि सडपातळ बांधा म्हटलं की बी टाउन मधील ग्लॅमरस अभिनेत्रींचा चेहरा डोळ्यासमोर हमखास उभा राहतो। ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित नेने, प्रियंका चोप्रा, मलाइका अरोरा पासून ते अगदी आताच्या तरुण पिढीमधील अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर यांचं सौंदर्य पाहून या नट्या सुंदर दिसण्यासाठी काय बरं करत असतील असा प्रश्न आपल्याला पडतो। तरुण मुली तर फॅशन, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना फॉलो करू पाहतात। काही अभिनेत्री देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे त्यांचं ब्युटी सिक्रेट चाहत्यांबरोबर शेअर करतात। त्यातच काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीने डोक्यापासून ते अख्ख्या चेहऱ्यावर सुया टोचलेला एक फोटो स्टोरीला टाकला होता। तिचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। त्यानंतर बऱ्याच जणांनी तिने चेहऱ्यावर हे काय केलंय असा सवाल उपस्थित केला। तर मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की तुमच्या समोर चित्रपट, मालिका, सिरीजच्या माध्यमातून आकर्षक दिसणाऱ्या या अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी काय काय कष्ट घेतात। या अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी नेमकं काय उपचार घेतात, कोणता मेकअप करतात, खाद्यपदार्थ त्यांचे कसे असतात, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, बारीक रेषा दिसायला लागतात। त्यामुळे एखादी व्यक्ती वयानुसार मोठी दिसते आणि चेहरा निस्तेज आणि म्हातारा दिसायला लागतो। सौंदर्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी बोटॉक्स नावाची नवीन त्वचा उपचार सध्या बॉलिवूडमध्ये ट्रेंड करतोय। बोटॉक्स शस्त्रक्रियेद्वारे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा काढणं शक्य होतं। या शस्त्रक्रियेमुळे वय चेहऱ्यावर दिसून येत नाही आणि अभिनेत्री तरुण दिसतात। लिप फिलर्स म्हणजे काय, ही ट्रीटमेंट काय असते पाहूया। ज्यांचे ओठ खूप पातळ असतात त्या हिरोईन लिप फिलर्सची ट्रीटमेंट घेतात। या ट्रीटमेंटचा मुख्य उद्देश म्हणजे ओठांना जाड आणि आकर्षक करणं। ही ट्रीटमेंट केल्याने ओठ कायमस्वरूपी जाड होत नाही, ती पुन्हा पुन्हा करावी लागते। फिलर मध्ये सामान्यतः हायलोरोनिक ऍसिड आणि कोलेजन असतं, जे ओठांना गुळगुळीत करतं। या लिप फिलरद्वारे तुम्ही तुमच्या ओठांना हवा तसा आकार देऊ शकता, परंतु ही पद्धत महाग आणि वेदनादायक आहे, जी 4 ते 5 महिने टिकते। पण बऱ्याच अभिनेत्री सध्या ही ट्रीटमेंट करत आहे। काही महिन्यांपूर्वीच उर्फी जावेदने ही ट्रीटमेंट केली होती। ॲक्युपंक्चर थेरपी। शिल्पा शेट्टीने ॲक्युपंक्चर उपचार घेतानाचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता। त्यात ती एका क्लिनिक मध्ये दिसतीये, पण तिच्या चेहऱ्यावर इतक्या सुया का टोचण्यात आल्या आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। ही अभिनेत्री ॲक्युपंक्चर उपचार घेताना दिसते। सायनस बरा करण्यासाठी ही सर्वोत्तम थेरपी आहे आणि ती एक नैसर्गिक थेरपी आहे। हा फोटो शेअर करताना तिने स्वतः खुलासा केला आहे की ती सायनसमुळे ॲक्युपंक्चर उपचार घेत आहे। या उपचाराने लोकांना वेदना तसेच काही समस्यांपासून नक्कीच आराम मिळतो। या थेरपीने चेहऱ्याच्या विविध ठिकाणी सुया घातल्याने चेहऱ्यावर रक्ताभिसरण वाढतं आणि त्यामुळे तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये अधिक ऑक्सिजन युक्त रक्त येतं असं आढळून आलंय। ही थेरपी शरीराच्या त्वचेच्या उपचार यंत्रणेला देखील प्रोत्साहन देते, ज्यामुळे तुमची त्वचा ताजी होते आणि बारीक रेषा कमी होतात आणि तुम्ही तरुण दिसतात। इतकंच नव्हे तर बऱ्याच अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपायांचा देखील वापर करतात। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन देखील चेहऱ्यासाठी घरगुती उपाय करते। ऐश्वर्या राय बच्चन त्वचेमधील नैसर्गिक ओलावा टिकून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा आवर्जून वापर करते, पण ती पूर्णपणे फक्त मॉइश्चरायझरवरच अवलंबून न राहता मॉइश्चरायझर बरोबर दही आणि घरगुती फेस पॅकचा वापर करते। घरगुती उपाय करण्यास ती अधिकच प्राधान्य देताना नेहमी दिसते।
यासह अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही देखील घरगुती उपचार पद्धतीवर भर देत असते. जॅकलिन तिच्या दिवसाची सुरुवात गव्हाच्या गवताच्या रसाने करते. या डिटॉक्स ड्रिंकमुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. एवढंच नाही तर या ड्रिंकमुळे त्वचा देखील चमकदार होते. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आणि व्हीटग्रासचा शरीराला होणारा परिणाम थंड असतो. त्यामुळे गव्हाच्या गवताचं उन्हाळ्यात रोज सेवन करणं फायदेशीर ठरतं. पण ड्रिंकचं मर्यादित प्रमाणातच सेवन करावं. अभिनेत्री ही याची विशेष काळजी घेते. अभिनेत्री दीपिका पादुकोण. दीपिका हिच्या सौंदर्यात दिवसागणिक वाढ करताना दिसते. अभिनेत्री पूर्वीपेक्षा जास्त ग्लॅमरस आणि हॉट दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा रंगलेली असते. अभिनेत्री सकाळी लवकर ताज्या फळांचा रस पिते. एवढंच नाही तर ती तिच्या आहारात जास्तीत जास्त द्रव पदार्थांचा समावेश करण्यावर भर देत असते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. त्यामुळे त्वचा चमकू लागते. अभिनेत्री मलायका अरोरा. वयाच्या 49व्या वर्षी देखील ही अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते. मलायका चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते. रोज सकाळी अभिनेत्री कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून पिते, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. एवढंच नाही तर ड्रिंकमुळे त्वचा चमकदार देखील होते. अभिनेत्री मौनी रॉय. मौनी कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा रंगलेली असते. मौनी रोज सकाळी हळदीचं पाणी पिते. 1 ग्लास गरम पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून प्यायल्यास त्वचा चमकदार होते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. हळदीचं पाणी पिण्याबरोबरच अभिनेत्री दालचिनीचं पाणी देखील पिते. यासह अनेक अभिनेत्री या योगा, मेकअप ट्रीटमेंट, डॉक्टरांचा सल्ला, खाणं पिणं या सगळ्याच गोष्टींची भरपूर काळजी घेतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.